कांदा बियाणं शेतात टाकण्यापूर्वी आपण ही चाचणी जर केली नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं. तर चला सोप्या पद्धतीने आपण कांदा बियाण्याचं जर्मिनेशन टेस्ट कशी करायची तर आपण इथं बघूयात. नमस्कार शेतकरी मित्रांनो. येत्या 8 ते 15 दिवसामध्ये आपले शेतकरी मित्र हे कांदा बियाणं टाकणार आहेत. तर त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण आधी सीड जर्मिनेशन टेस्ट कशी करायची ते सांगणार आहोत. तर अगदी 15 ते 20 मिनिटाचं काम आहे टेस्ट कशी करायची ते म्हणजे आपण प्रोसेसचं. तर आपलं एकदम 15 ते 20 दिवसाचं नुकसान हे वाचू शकते. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. सगळ्या शेतकऱ्यांनी याचा फायदा होईल. तर यासाठी लागणारं आपल्याला जे साहित्य आहे तर सुती कपडा आहे हा. आपण इथं टिश्यू पेपर किंवा पेपर टॉवेल घेऊ शकतो. हे कांदा बियाणं तुम्ही इथं बघू शकता. आणि आपली स्प्रेची जी बॉटल आहे ही, तर स्प्रेची बॉटल याच्यावरती पाणी मारण्यासाठी तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर हाताच्या साहाय्याने थोड्या प्रमाणात पाणी मारलं तरी पण चालतं. तर हे बियाणं जे आहे याच्यावरती ठेवण्यापूर्वी आपल्याला ही जी रुमाल जो आहे तो उलसर करून घ्यायचा, पिळून घ्यायचा व्यवस्थित. ओला पण जास्त राहायला नको आणि कोरडा पण राहायला नको अशा प्रमाणात. हे 100 बियाणं घेण्याचं कारण असं की आपल्याला पर्सेंटेज काढणं हे सोपं जाईल. 85% आहे, 90% आहे, 65% आहे, अशा प्रमाणात आपण त्याच्यामधून या ज्या सिडलिंग आहेत त्याचं प्रमाण आपण काढू शकतो. ते बियाणं याच्यावरती ठेवून द्यायचं आपल्याला. स्प्रेच्या सहाय्याने याच्यावरती पाणी मारून घ्यायचं या रुमालच्या गडीवरती आणि वरतून ही गडी त्याच्यावरती ठेवून द्यायची. आणि खालच्या आणि वरच्या बाजूनी परत या स्प्रेच्या सहाय्याने आपण पाणी मारून घ्यायचं किंवा हाताच्या सहाय्याने पाणी मारायचं. जेणेकरून इथं टेम्परेचर हे मेंटेन राहील. आणि राहिला प्रश्न ह्युमिडिटीचा, तर आपण प्लॅस्टिकची जी कॅरी बॅग आहे तर त्यामध्ये आपण ही जी गडी केलेली आहे तर ती त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. जेणेकरून ती आर्द्रता मेंटेन राहील. कोरडं पण पडणार नाही लवकर आणि जास्त ओलसर पण राहणार नाही. तिथं हीट एक प्रकारची हीट तयार होईल आणि जर्मिनेट लवकर होण्यासाठी आपल्याला मदत होईल. तर त्या प्लॅस्टिकची जी कॅरी बॅगचं तोंड एक साईडने थोडंसं ओपन ठेवायचं, त्याला हवा पण तिथं खेळती राहील आणि त्याला हवा मिळेल. आणि रोज सकाळी आपण ती घडी बाहेर काढून चेक करायची. कोरडी जर असेल तर त्याच्यावरती स्प्रेच्या सहाय्याने पाणी मारून द्यायचं. जेणेकरून ते थोडंसं परत तिथं टेम्परेचर त्याचं मेंटेन राहील आणि उगवणीसाठी जास्त फायदा होईल. तर रोज अशा प्रकारे 7 ते 8 दिवस आपल्याला चेक करायचं. 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला याचा रिझल्ट लगेच दिसून येतो. हीच टेस्ट आपण शेतावरती पण केली असती, परंतु सध्या पावसाळी वातावरण आहे, जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता आहे. हे बियाणं आपण टाकलं, जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर जमिनीवरती एक जाड थर येऊ शकतो आणि हे बियाणं तिथं उगवणार नाही. म्हणून आपल्याला ही टेस्ट इथं करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व मित्र हे घरी टेस्ट करू शकता आणि आपलं नुकसान वाचू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही टेस्ट याच्या आधी केली आहे का, आणि या सीझनला तुम्ही नक्की या टेस्ट करा जेणेकरून तुमचं नुकसान कमी होईल. हा व्हिडिओ नवीन शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. त्यांचं पण नुकसान कमी होऊ शकतं या व्हिडिओमुळे. आणि तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.